ज्या कन्या आपल्याकडे वरती येत आहेत, जे खासदार आहेत, ते 112 वॉर्डमध्ये त्या कन्या राहतात. त्यामुळे ह्या वॉर्डची त्यांना माहिती असेल असं मला तर वाटत नाही. कसं आहे, मी तुम्हाला सांगते, की मराठी माणूस जो आहे तो हिंदुत्वाचा विचार करून जातोय. आज हिंदू, 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 हिंदुत्व. पण तुम्ही हिंदुत्व जपलं आहेत का? मुंबई महानगरपालिकेची रणधुमाळी आता शिगेला पोहोचलेली आहे. सगळ्याच पक्षातले उमेदवार पायाला भिंगरी लावून प्रचारात उतरले आहेत. आम्ही मुंबईतल्या प्रमुख मतदारसंघांचा आढावा घेत सध्या पोहोचलेलो आहोत भांडूप परिसरात. इथल्या प्रभाग क्रमांक 114च्या शिवसेना उमेदवार सुप्रिया धुरत सध्या आपल्यासोबत आहेत. ताई, स्वागत आहे आपलं. प्रचाराला अवघे 10 ते 12 दिवस शिल्लक आहेत. तुम्ही लोकांना भेटताना नेमके कोणते मुद्दे घेऊन समोर जाताय? साधारणतः मुद्दे असे आहेत, की प्रत्येक विभागात जेव्हा आपण फिरतो, त्यावेळेला त्यांचा विकास काय झाला याचा आढावा प्रत्येक नागरिकाला माहिती आहे. आणि असं दिसून येतं, की नागरिक हे खूप विचारपूर्वक आज निर्णय घेतील. कारण त्यांना सगळ्या समस्या माहिती आहेत आणि त्या समस्या माहिती असणारा त्यांना स्थानिक उमेदवार पाहिजे आहे. त्यासाठी ते बोलतात, की जर तुम्ही आमची कामं केलात, तर आम्ही तुम्हाला नक्कीच मत देऊ. कारण खूप सारं हे स्लम एरिया असल्यामुळे त्यांना गटारं आणि रस्ते आणि ट्रॅफिक समस्या, फेरीवाल्यांच्या समस्या या सगळ्यांना तोंड देत. म्हणजे मी तुम्हाला सांगेन, की भांडूप ते सी-एस-टी जायला त्यांना वेळ लागतो, तेवढा त्यांना इथून भांडूप स्टेशन टू घरी यायला वेळ लागतोय. त्यामुळे ही समस्या तर फार मोठी झालीच आहे. आणि आपल्याला माहिती असेल, की भांडूप स्टेशनला जी आता ताजी-ताजी म्हणजे असं असं म्हणता येणार नाही, की दुर्घटना एकदम अगदी डोळ्यात पाणी आणणारं आणि डोळ्यासमोर बघणारे नागरिक आज मला भेटतायत. म्हणजे ताई, तुम्ही हे जर केलं असता त्याच्या आधी तर ही घटना घडली नसती. खूप सारे विरोध आहेत, खूप सारं. पण नागरिक म्हणतात, की आम्हाला तुमचा विश्वास आहे, का तुम्ही स्थानिक उमेदवार आहात आणि तुम्ही ही कामं मी त्यांना हेच सांगते, की ही कामं तर मी करणारच आहे, पण तुम्हाला माझा हात धरून ते कामं करून घ्यायची आहे. त्यामुळे नागरिकांचा प्रचंड असा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्याला आहे. आणि ह्याच्याप्रमाणे ज्या योजनांची शिजोरी सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी दिले, लाडकी बहीण योजना आहेच. पण त्याशिवाय ते म्हणतात, की लाडकी बहीण 60 नंतर आम्हाला काही नाहीये. त्यासाठी काही वृद्धांसाठी योजना आहेत का? तर त्याच्यासाठी माहिती देण्यासाठी मी त्यांना म्हटलं, की आचारसंहिता असल्यामुळे मी काय करू, पण नंतर शिबिर राबवून प्रत्येक समाजाच्या घटकांसाठी काय योजना आहेत, ज्या त्यांना आजपर्यंत कोणी दाखवल्याच नाही, कारण त्यांना काही पडलेलं नाहीये. तर ह्या योजना मी त्यांना दाखवून, त्यांना माहिती देऊन त्यांना आपण त्या योजनांचा पूर्णपणे त्याचा लाभ देणार आहोत. तुमच्या मतदारसंघात युवकांची संख्या सर्वाधिक आहे, युवा मतदार. आणि युवा मतदारांना ठोस व्हिजन असल्याशिवाय ते उमेदवार निवडत नाहीत. अशा वेळी तुम्ही या प्रभागासाठी कोणतं व्हिजन घेऊन मैदानात उतरला आहात? विजन हेच असेल, की आज जे युवक आहेत ते वेगवेगळ्या मार्गाला जातात, कारण त्यांच्या हातात मोबाईल आहेत. तर माझं असं म्हणणं होतं, की ह्या युवकांना आपण मोबाईलमध्ये काय बघता आहात? तुमच्या ज्ञानात कशी भर टाकू शकता? जसं आपण म्हणतोय, की आता एआय माध्यमातर्फे पण लोकांना खूप साऱ्या संधी तरुण पिढी तिकडे वळते. जास्त करून ती मोबाईलमध्ये गुंतलेली आहे. तर त्या मोबाईलमधनं आपण त्यांना असं नवीन-नवीन कसे काय कार्यक्रम घेता येतील किंवा त्यांना नवीन-नवीन काय माहिती मिळता येईल, की ज्याने त्यांचा होईल. शिवाय आणखी बेरोजगारीचा प्रश्न आहे. हा त्यांच्यासाठी आपण करणार आहोत, की त्यांना म्हटलं, की बेरोजगार सगळ्यांना रोजगार उपलब्ध होऊ शकतात ही गोष्ट नाहीये. पण त्यांच्यासाठी आपण व्यवसाय प्रशिक्षण शिबिर देणार आहोत. त्यामुळे त्यांना त्या व्यवसायात उभे राहू शकतील. एवढंच नाही, तर त्या व्यवसायात त्यांना उभं राहण्यासाठी जी भांडवल लागणार आहे, त्यासाठी आपण शून्य दर म्हणजे इंटरेस्ट नाही, अशा ह्याने आपण त्यांना हे देणार आहोत, लोन देणार आहोत. त्या लोन मिळाल्यामुळे ते त्यांची पहिली पायरीला उभे राहतील आणि त्यांचा कॉन्फिडन्स वाढून ते मोठे व्यावसायिक बनतील. रोजगार तर आपण देणार आहोत. त्यासाठी आपण बेरोजगार मेळावे घेणार आहोत. तसे त्यांच्या पिढीसाठी आपण बालसंस्कार केंद्र म्हणजे अगदी लहान मुलांसाठी जर आपण सुरुवात केली, तर ती नंतर पिढी वाढून चांगल्या मार्गाला जाणार आहे. ती कुठे वाईट मार्गाला वागणार नाही, कारण त्याच्यात संस्कार झालेले असतील. आई-वडिलांना पुरेसा वेळ देता येत नाही, कारण ते नोकरीवर जातायत. मग त्या मुलांकडे लक्ष कोण देणार? यासाठी आपण ती केंद्र उभारण्याचा माझा विचार आहे, किंवा काही मार्गांतर्फे बालसंस्कार केंद्र आहेत, त्यांना आपण त्याची भेट घडवून त्यांच्या संपर्कात त्यांना आणणार आहोत. तसेच मुलींना मुलींना आज तुम्ही बघाल, तर काही मुली सुरक्षित नाहीयेत, ज्या रात्री येतात. तर आम्ही बघितलं तर ह्या स्लम एरियात भरपूर ठिकाणी अंधार आहे. तिथे आपण दिवाबत्तीची सोय करून त्या बिचाऱ्यांना त्यांना व्यवस्थित सुरक्षित कसं जाता येईल याची काळजी घेणार आहोत. प्रभाग क्रमांक 114 मध्ये झोपडपट्ट्यांची संख्या सर्वाधिक आहे आणि ते पुनर्विकासाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. तुम्ही नगरसेवक झाल्यानंतर ह्या प्रश्नाचा तिढा कसा सोडवणार आहात? काय झालंय माहिती आहे, हा आहे डोंगराळ भाग आहे.
तर ह्याच्यामध्ये आपण त्यांना SRA प्रकल्प राबवून जास्तीत जास्त त्यांचा पुनर्विकास कसा होईल आणि त्यांना चांगली घरं कशी उपलब्ध होतील, हा आपण विचार करणार आहोत. मेनली आपल्याला त्यांना पाणी पुरवठा, त्यांच्या आता ज्या समस्या आहेत त्यांचं नालीकरण आहे, रस्ता रुंदीकरण आहे, ह्या गोष्टींना देणार आहोत. लादीकरण आहे. त्यांना काही-काही ठिकाणी पाण्याची पण टंचाई आहे. काही गटारं एवढी तुंबलेली आहेत ना, की त्यांना त्यांच्या स्वास्थ्यावर मोठे प्रश्न उभे झालेले आहेत. या सगळ्यांचा विचार करून मी त्या विजननीच उभी राहिलेली आहे. भांडूप म्हणजे मिनी कोकण असं म्हटलं हो, जातं. बरोबर आहे. कोकण मस्त. कोकणातला मतदार ज्याच्या पाठीशी उभा राहतो, तो उमेदवार जिंकतो, असं इथलं समीकरण आहे. कोकणवासियांसाठी तुम्ही काय योजना आखलेली आहे? आपल्याला माहिती आहे, की सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी कोकणामध्ये जाणाऱ्या एस-टी बसेस वगैरे 50% महिलांना आरक्षण दिले. त्यामुळे त्यांचा लाभ तर त्यांना मिळतोच आहे. माझा विचार आहे, की आपण त्या पक्षाच्या माध्यमातून इथून जाणाऱ्या गाड्यांची उपलब्धता, त्यांना गावाला जाताना सुरक्षित प्रवास मिळू दे. शिवाय आपण वरती लेव्हलला पण कोकणातले रस्ते आहेत, ते पण आपण चांगलं करण्याचा प्रयत्न किंवा त्याच्यासाठी आपण विशेष त्याच्यासाठी आपण प्रभाव देणार आहोत. त्याच्यामध्ये जास्त विचार मांडणार आहोत. आणि इथूनची जी कोकणी जनता आहे, त्यांना बाकी सगळे प्रॉब्लेम तर आहेत, जे जसं स्लम एरियात असतात तसे. त्यांच्या आरोग्यविषयी आपण शिबिरं घेऊ. जे ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांचंही आपण ते नियमितपणे राबवू, जेणेकरून त्या आरोग्य व्यवस्थेचा कुठलाही प्रश्न उभा झाला नाही पाहिजे. या मतदारसंघात तिरंगी लढत होते. उबाटाकडून खासदारांच्या कन्या मैदानात आहेत हो. आणि दुसरीकडून मनसेच्या बंडखोर देखील आहेत. हो. या विरोधकांच्या आव्हानाकडे तुम्ही कसं बघताय? असं आहे की ज्या कन्या आपल्याकडे वरती येतायत, जे खासदार आहेत, ते 112 वॉर्डमध्ये त्या कन्या राहतात. त्यामुळे ह्या वॉर्डची त्यांना माहिती असेल असं मला तर वाटत नाही. कारण स्थानिक उमेदवार म्हणून मी तर मला या सगळ्या वॉर्डची समस्या आणि प्रभागाची पूर्ण माहिती आहे. त्यांना त्या कितपत नागरिकांना सहकार्य करतात, हा प्रत्येक नागरिकांचा त्यांचं वैयक्तिक मत असेल. आणि ज्या बंडखोर उभ्या आहेत, त्यांना त्यांचं पण कार्य आहे, की त्या माजी नगरसेवक आहेत. परंतु विकासाच्या धनसंधी आणि आपल्या समाजाचा बांधव असल्यामुळे ते मला पक्षाची अधिकृत उमेदवार असल्यामुळे आणि शिवाय महायुतीचे उमेदवार असल्यामुळे मला जास्त प्राधान्य देतील. कारण मी ते कार्य जास्त मोठं नाही. कारण केंद्रात सरकार आता BJPचं आहे, त्यामुळे मला जास्त त्याचं प्रोत्साहन मिळेल आणि मी जास्त मोठ्या पद्धतीने, मोठ्या तत्परतेने आणि जास्त मोठं कार्य करू शकेन. त्यामुळे नक्कीच नागरिक मलाच जास्त प्रकारे वोट करतील आणि मला मतदान देऊन विजयी करून देतील. मुंबईत ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे काही ठिकाणी समीकरणं बदलतील, असं एक राजकीय विश्लेषकांचं मत आहे. तुमच्या मते तुमच्या प्रभागात याचा काही फरक पडेल असं वाटतंय का? कसं आहे, मी तुम्हाला सांगते, की मराठी माणूस जो आहे तो हिंदुत्वाचा विचार करून जातोय. आज हिंदू, 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 हिंदुत्व. मग तुम्ही हिंदुत्व जपलं आहेत का? जेव्हा ठाकरे बंधू एकत्र आलेत, ह्यांच्यामध्ये तुम्ही काय हिंदुत्व जपलं? जिथे सन्माननीय राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे चालले आणि ते त्यांनी विजन ठेवून त्यांनी त्यांचं पक्ष स्थापनेपासून त्यांनी काम केलं. पण आता ते एकत्र आले. मग इथे काय चाललंय हे लोकं रोज बघतायत. त्यांना दिसतंय समोर काय चाललंय ते. मग हे विजन मला नाही वाटत लोकांच्या मनात बसेल. बहुतेक ते विरोधातच जातील असं मला वाटतं. कारण हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन नुसतं बोलणं आणि त्यांच्यासाठी काहीतरी कार्य करणं. जसं आपण BJP बघतो, हे हिंदुत्वाची जातीचे कट्टर आहेत. त्यामुळे ती मतं कधीच कुठेच जात नाही. ते फक्त हिंदूंना देतात. त्यामुळे राजकारण करण्यापेक्षा समाजकारण जे करतात ना, माझ्या मते त्यांना मतदान खूप चांगलं होणार आहे आणि नागरिक त्यांनाच जास्त हे करतील. धन्यवाद ताई आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. तुम्हाला विजयासाठी शुभेच्छा. धन्यवाद.